जय शिवराय मित्रांनो, नाव माझं उमेश. सकाळी सकाळी हिटरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. हिटर चलत नव्हतं. मग आई म्हटली बघ जरा काय झालं. वर जाऊन चेक केलं तर वायर जळली. मग वायर कट केली आणि जोडून घेतली. खरं तर आता हे हिटरबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. पण त्या अगोदर मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितला आणि त्या पद्धतीने वायर जोडून घेतली. चला म्हणलं आता वायर तर जोडून घेतली, चालू करून बघावं. लाईट आलेली होती, बटन टाकून बघितलं. चला हिटर तर चालू झालं होतं. आज बऱ्याच दिवसानंतर मस्त कडक ऊन पडलं होतं. एकतर आम्हाला शेतातली कामं करायची होती आणि शेतामध्ये वापसा नव्हती, कामं करता येत नव्हती. आज कडक ऊन पडलं होतं मस्त. चला म्हणलं आज काहीतरी काम करतोय. आंघोळ वगैरे केली आणि पप्पाला आणि आईला घेऊन शेताकडे निघालो. शेतामध्ये आलो, पहिलं बैलांकडे गेलो. सर्जा आणि राजा दोघे बसले होते. त्यांना मस्त नेपियर ग्रास खायला टाकला. बैलांकडे घास टाकून झाल्यानंतर चला म्हणलं आता बाकीच्या जनावरांसाठी पण घास घेऊन जाऊ. हे आमचं वासरू. ह्याचं आणखी नाव ठेवलं नाही. कोणाला चांगलं नाव सुचलं तर नक्की कमेंट करा. गाईला तहान लागली होती, ती सारखं पाण्याकडे बघत होती. चला म्हणलं गाईला पाणी पाजून घेऊया. आज खूप कडक ऊन पडलं होतं आणि सकाळपासून सगळी जनावर उन्हातच होती, त्यामुळं ताणजली होती. मग गाईला आणि गोऱ्याला पाणी पाजून घेतलं. नंतर म्हशीला सोडलं. म्हैस डायरेक्ट पाण्यात शिरली. म्हशीला ऊन सहन होत नाही आणि आपल्या शेतातच नदी असल्यामुळं पाण्याची काही कमी नाही. म्हैस पाण्यात घुसली पण बाहेर निघायला तयार नव्हती. त्यामुळे मग तिला पाण्यात थोडं वेळ बसू दिलं. म्हैस पाण्यात मस्त एन्जॉय करत होती. मग तोपर्यंत हाल्याकडे गेलो. म्हटलं चला हाल्याला तरी पाणी पाजून घ्यावं. तोपर्यंत हाल्याला पाणी पाजलं आणि नेऊन बांधून टाकलं. इकडे म्हैस बघा आणखी निघायलाच तयार नाही. कसं तरी म्हटलं चला जबरदस्ती आता हिला ओढून काढल्याशिवाय पर्याय नाही. अशी तर काही निघणार नाही. मग ओढत तिला बाहेर काढून घेतलं आणि मग सगळ्या जनावरांना असा घास खायला टाकला. जनावरांची व्यवस्था झाली, पण आता दुसरं काम होतं. मग काय कडक ऊन होतं, मस्त डोक्याला रुमाल बांधला आणि निघालो. हे बघा आमचा कापूस. कापसात गवत आहे का गवतात कापूस हेच कळायला मार्ग नाही. आता एवढं गवत याच्यामुळे झालंय की काही दिवसापूर्वी आमच्या इथं पूर आला होता. नदीला पूर आल्यामुळं शेतात वापसाच नव्हती. लोकांच्या कापसाला पार तिकडे बोंड लागले आणि आमचा कापूस आणखी 4 पानावरच आहे. आता नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या जे हातात आहे ते आपलं करणं काम आहे. चला खूप जास्त ऊन होतं. थोडा वेळ सावलीत येऊन बसलो. आई आणि पप्पा पण सावलीत पाणी पिण्यासाठी आले होते.